2014, 2019 आणि नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सलग 3 विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या सांगलीतील भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर पैलवान धीरज सूर्यवंशी यांना विधान परिषदेवर संधी देऊन भारतीय जनता पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी पैलवान धीरज सूर्यवंशी यांच्या समर्थकांकडून करण्यात येते आहे। सांगलीतील सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे। नगरपालिका ते महानगरपालिका अशा माध्यमातून या कुटुंबाने सांगलीतील वेगवेगळ्या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। पैलवान दिलीप सूर्यवंशी यांनी नगरपालिका महापालिकेच्या माध्यमातून काम करताना सांगलीच्या राजकारणात आपला एक वेगळा असा दबदबा आणि ठसा निर्माण केलाय। तीच परंपरा माजी उपमहापौर पैलवान धीरज सूर्यवंशी हे जपत आहेत। पैलवान धीरज सूर्यवंशी यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपमहापौर पद भूषवण्याबरोबरच भारतीय जनता पक्षासाठी मोठं योगदान दिलंय। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी प्रामाणिकपणे काम करून भारतीय जनता पक्षाची बाजू कशी मजबूत होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ते भाजपतर्फे सांगली विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असताना विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासाठी त्यांनी एक पाऊल मागे घेतलंय। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या सामंजस्यपणाचा विचार करून नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या विधान परिषद सदस्यांमध्ये पैलवान धीरज सूर्यवंशी यांना संधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच एका धडाडीच्या युवा नेतृत्वाला सामाजिक आणि राजकीय योगदानासाठी चांगली संधी द्यावी असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। हीच मागणी घेऊन त्यांचे समर्थक मुंबईत दाखल झालेत आणि याबाबत त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधला असता भाजप श्रेष्ठींकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल असं पैलवान धीरज सूर्यवंशी यांचे सहकारी आणि मिरज तालुक्यातील कानडवाडी गावचे नेते अनिल शेगुनसे यांनी दिली आहे।